नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 7 एप्रिल रोजी वाशी येथे मोठी कारवाई केली आहे। वाशी शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांना 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात त्यांना सहकार्य केल्याप्रकरणी भंडार शाखा प्रमुख मनोहर पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे 3,16,000 रुपयांचे बिल मंजूर करण्याच्या बदल्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 60% लाचेची मागणी केली होती। ही रक्कम 20,000 रुपये इतकी ठरली होती। याबाबत तक्रारदारानं नवी मुंबई एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली। प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकानं मंगळवार 7 एप्रिल रोजी वाशी परिसरात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना आहिरे यांना पथकानं रंगेहात पकडले। या संपूर्ण प्रक्रियेत भंडार शाखा प्रमुख मनोहर पवार यांनी आहिरे यांना मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे नवी मुंबई एसीबीनं गेल्या 2 दिवसात केलेल्या या दुसऱ्या मोठ्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। 2 दिवसात एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आल्यानं भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले।